नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर हवेलीचे जे मेन प्रश्न पाहिले तर पुढील 5 वर्षामध्ये या विधानसभामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त विकास निधी येण्याची शक्यता आहे. पुरंदर विमानतळाचा प्रश्न आहे, गुंजवणीची पाणी पुरवठा योजना आहे, पुरंदर उपसा आणि जानाई सिरसासाठी अधिकचा निधीची गरज आहे. आणि याशिवाय जे पुण्यालगतची आपली हवेलीतली गावं आहेत त्यांचा टॅक्सचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न आहे. याबाबत आपण काय अपेक्षा ठेवलेत, काय आपलं विजन आहे? सर, येणाऱ्या काळामध्ये पुरंदर हा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे. त्यामध्ये गुंजवणी असेल, विमानतळ असेल, नवीनच पुण्याचा रिंग रोड होतो आहे किंवा पालखी महामार्गाचं विस्तारीकरण असेल की नव्यानेच आता काल परवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे हवेलीमध्ये फुरसुंगी उरुळी देवाची नवीन नगरपंचायत नगर परिषद असेल. हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पुरंदरच्या पटलावरती येत आहेत, पुरंदर हवेलीच्या पटलावरती येत आहेत. आणि ज्या पद्धतीने प्रामुख्याचा अनेक वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न आहे, गुंजवणीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि हा सोडवला गेल्याच्या नंतरच त्या ठिकाणी तालुक्याचा विकास होणार आहे. त्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून शेतीचं उत्पादन वाढणार आहे, वेगवेगळे उद्योगधंदे तालुक्यामध्ये येणार आहेत किंवा अनेक व्यवसाय त्या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये वाढणार आहेत. आणि तो प्रश्न येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याची धमक फक्त अजितदादांच्यामध्येच आहे. मग राहिला दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विमानतळाचा, की विमानतळ हे या भागामध्ये सरकारने डिक्लेअर केलं. मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे, मी पंचायत समिती सदस्य, मी जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्याच भागामध्ये विमानतळ होतं आहे. परंतु पहिल्यांदा मी लोकप्रतिनिधी आहे आणि नंतर मी देखील बाधित शेतकरी. माझी जमीन असेल, माझं घर असेल, माझ्याबरोबर माझ्या भागातील अनेक शेतकऱ्यांचं कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे. परंतु शासनाचा विकास होत असताना ह्या गोरगरीब शेतकऱ्यांच्यावरती कुठं अन्याय झाला नाही पाहिजे, ही भूमिकेतून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आहोत. म्हणून शेतकऱ्यांच्यावर अन्याय न होता, कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती दबाव किंवा दडपशाही न करता त्यांना विश्वासातच घेऊन तो प्रश्न सोडलेला असं तरच त्या ठिकाणी मार्ग निघू शकतो असं मला वाटतं. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची इच्छा आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनेच त्या ठिकाणी आमची भूमिका मांडणार आहे. की जोपर्यंत शेतकरी जगला किंवा शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, ही भूमिका आमची त्या ठिकाणी सर्वांची. की आपण पाहतो की नवीन पुण्याचा रिंग रोड होतो आहे, त्या ठिकाणी गारडे असेल, चांबळे असेल, बोबगावे, हिवरे, दिवे आणि सोनोर या भागातून त्या ठिकाणी रिंग रोड जातो आहे. आणि त्या भागातील शेतकऱ्यांनीसुद्धा त्या रिंग रोडला विरोध केला होता. परंतु शेतकऱ्यांना त्या भूमिका पटल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोबदल्याच्या रूपामध्ये आपण पाहिलं की 9 लाख रुपयापर्यंत गुंठा त्या शेतकऱ्यांना मिळाला आहे. मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं सहमत झाल्याच्या नंतर रिंग रोडचं त्या ठिकाणी प्रस्तावित झालं आहे. परंतु अजून आमच्या शेतकऱ्यांची तशी भूमिका कुठली नाही आहे की शेतकरी पहिला, की शेतकऱ्याचं नुकसान झालं पण नाही पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे.